गटर, ड्रेनेज आणि पायवाटा तिन्ही पण एकदा आमची कामाची जी पद्धत आहे, आम्ही कुठल्याही नगरपालिकेच्या भरोशावर न बसता भविष्यामध्ये जे काय गटर, पायवाटा आणि ड्रेनेज हे जर एकत्र जर झालेलं नव्हतं आणि इथं पाण्याची समस्या खूप मोठी होती, तर मागे आम्ही पाण्याची लाईन जॉईन करून घेतली आणि मला वाटतं आता इथं पाणी चांगल्या प्रकारे यायला चालू केलं आहे, 2 टाईम पाणी यायला चालू झालेलं आहे. तर येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही ह्या जसं आपण भास्करनगरला मल्टी कलर केला होता, तसंच या बालाजीनगरला सुद्धा एक वेगळं आकर्षण या शहराला, ह्या बालाजीनगरला बाहेरून लोक कसे बघायला येतील त्या पद्धतीने आम्ही एक मल्टी कलरचा हे करणार आहे. आणि प्रत्येक जाग्यामध्ये आम्ही झाडांच्या कुंड्या, प्रत्येकाच्या दरवाजामध्ये एक झाडाची कुंडी आम्ही देणार आहे रोड साईडला. ज्या पद्धतीने परदेशामध्ये ज्या पद्धतीने कलरफुल एरिया असतो त्या पद्धतीने भविष्यामध्ये आम्ही कलरफुल हा बालाजीनगर जसा भविष्यात मी तिथे बनवला होता ज्या भास्करनगरला, त्या धर्तीवर आम्ही इथंही काम करणार आहे. तसं शाबीरबाई शेख समाज मंदिर आहे त्याचंही नूतनीकरण करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही इथं OPD चालू केलेली आपल्या गावदेवी मंदिरच्या त्या ह्याच्या मागे, गणपती मंदिरच्या पाठीमागे. तर त्या OPDचा लाभसुद्धा मला वाटतं सर्व नागरिक घेतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो BP, शुगर सगळ्या दवा औषध भेटतात ते फ्री ऑफ कॉस्ट. त्यानंतर आम्ही आता त्याच्यावरती आमच्या या सगळ्या महिलांसाठी शिवण क्लास, मेहंदी क्लास असे ते पण वरच्या फ्लोअरला आम्ही चालू करणार आहे. तेही मला वाटतं सगळं फ्री ऑफ कॉस्ट करणार आहे. आमच्या या बालाजीनगरच्या गोरगरीब नागरिक आहेत या शहरामध्ये आमच्या बालाजीनगरमध्ये राहतात, तर त्यांचं कसं निराव होईल त्यांना कसं त्यांना आम्ही कामकाज देऊ शकतो, घरामध्ये बसून ते कसं काम करू शकतात, त्या धर्तीवर आम्ही पुढचा प्लॅन आखतोय. आणि त्याचप्रमाणे आम्ही समाज मंदिरावर एक मोठी लायब्ररी, म्हणजे ज्या पद्धतीने आज तुम्हाला सांगतो 24 जण भास्करनगरमध्ये जी मी समाज मंदिर बनवलं तर 24 मुलं पास झाली आणि कुठं चांगल्या लेवलला गेले. कोण इंजिनियर झाला, आता एक जण आता परवाच्या दिवशी 2 जण पास झाले. एक याच्यामध्ये गेला नेटमध्ये गेला आणि एक याच्यामध्ये मला वाटतं SRPच्या याच्यामध्ये गेला. असे 24 मुलं तिथून पास झाले. त्याच धर्तीवर आता इथंही आम्ही मोठं लायब्ररी आम्ही खोलतोय, कारण का हा परिसर पूर्ण गोरगरीब लोकांचा परिसर असल्यामुळं ह्या लोकांना घरामध्ये तुम्ही बघत असाल घरांची छप्पर खाली आहे, तर त्यांना कसा अभ्यास करता येईल तर सर्व समाजाच्या लोकांना अभ्यास आम्ही करण्याचा तिथं मानस ठेवलेला आहे. दादा अलीकडेच मी माझ्या नागरिकांना सगळ्यांना सांगाल का आपल्याला जर कोण बळजबरी मीटर लावायला आलं तर आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्यासाठी धावून येऊ. नियमानुसार त्यांना कुठंही बळजबरी करता येणार नाही. आमचे हे मीटर जुने मीटर काढून नवीन मीटर लावू शकत नाही आहे, त्याचा कुठलाही GR नाही आहे. तर त्या दृष्टिकोनातून मी नागरिकांनाही सांगेल का कोण तुम्हाला बळजबरी करत असाल आपल्या वाडापुरतं मी तुम्हाला सांगतोय, तर मी तुमच्यासाठी अर्ध्या रात्री धावून येईन आणि इथं कोणालाही बळजबरी अडाणी मीटर लावून देणार नाही. गेल्या बऱ्याचशा वर्षापासून निवडणुका झाल्या नव्हत्या, त्यामुळे सर्व प्रभागातील कामे ही अडकलेली होती. तर आज आमचे शहर प्रमुख अरविंदजी वाळेकर आणि उपनगराध्यक्ष राजेंद्रजी वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या प्रभागातील कामांना आम्ही शुभारंभ केलेला आहे. प्रभागामध्ये गटारी, पायवाटा आणि नाले यांची खूपच दुरावस्था होती, त्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. तसेच इथं पाण्याची खूप मोठी समस्या होती, ती समस्याही गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही सोडवलेली आहे. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये या बालाजीनगर मधील महिलांसाठी आम्ही छोटे मोठे लघु उद्योग सुरू करणार आहोत, जेणेकरून त्यांना घर बसल्या काहीतरी काम मिळेल आणि त्यांच्या संसाराला हातभार लागेल.